हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जी काही वाक्ये मराठीतून बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीमधून कसे बोलायची ते समजून घेणार आहोत। आता ही जी मराठी वाक्ये आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत ती वाक्ये आपण त्याच्या इंग्रजीतील रचनेनुसार ट्रान्सलेट करणार आहोत। त्या रचनेमुळे तुम्हाला ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसे झाले ते सहजरित्या लक्षात येईल। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, त्याने माझ्या मेसेजला उत्तर दिले नाही। तर सर्वात आधी जेव्हा आपण एखाद्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतो तेव्हा त्या मराठी वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता यायला पाहिजे। आता काळ कसा ओळखायचा तर बघा, मराठी वाक्यातलं जे क्रियापद असते ते क्रियापद बघायचं। आता मराठी वाक्यामध्ये क्रियापद हे शक्यतो शेवटी असते, मग ते बघायचं। आता इथे बघा, इथे शेवटचा शब्द इथे नाही दिलेला आहे। नाही म्हणजेच हे वाक्य आहे नकारार्थी वाक्य। मग आता काळ कोणता आहे तर इथे बघा दिलेला आहे की दिले नाही, म्हणजे हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर इथे आलेलं आहे ले, म्हणजेच ल, ला, ली, ले, लो असं लच्या 12 आकडीतलं एखादं अक्षर जर क्रियापदाचं हे असं शेवटचं अक्षर असेल तर तो भूतकाळ असतो, हे लक्षात ठेवायचं। आणि नाही शब्द आलेला आहे शेवटी म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे, म्हणजेच हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे। मग आता ह्या वाक्याचं इंग्रजीमध्ये रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया। तर सर्वात आधी आपण घेत असतो इंग्रजी वाक्यामध्ये सब्जेक्ट। आता सब्जेक्ट म्हणजेच काय तर आपण त्याला मराठीत म्हणत असतो कर्ता। त्यानंतर आपण जेव्हा नकारार्थी वाक्य तयार करतो तेव्हा आपण काय करतो, नाही शब्दासाठी आपण नॉट हा शब्द वापरत असतो। परंतु आता इथे आपल्याला काय करायचं आहे की कर्त्यानंतर भूतकाळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते ते सहाय्यकारी क्रियापद आपण कर्त्यानंतर घेत असतो। म्हणजे भूतकाळामध्ये आपण डीडचा वापर करत असतो आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते नाहीसाठी नॉट हा शब्द, म्हणजेच काय आहे डिड नॉट, म्हणजेच नाही या अर्थासाठी आपण काय घेतलं इथे नॉट। त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते या वाक्यातील क्रियापदाचे पहिले रूप। त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट। बघा, अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे इंग्रजीमध्ये रचना येणार आहे। मग आता सर्वात आधी कर्ता, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, मग कर्ता कोणता आहे त्याने, मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो ही। बघा, ही नंतर डिड नॉट, पण स्पीकिंग इंग्लिशमध्ये आपण असं ही डिड नॉट असं न म्हणता आपण काय म्हणतो ही डिडंट, अशा प्रकारे आपण म्हणत असतो। पण मग मी इथे असंच लिहिणार आहे ही डिड नॉट किंवा ही डिडंट। त्यानंतर आपल्याला V1 फॉर्म घ्यायचा आहे। आता तुम्हाला असं वाटेल की हा तर भूतकाळ आहे, मग भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच V2 फॉर्म वापरतो। मग इथे V1 फॉर्म का वापरला आहे कारण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे। मग डीड नंतर येणारं जे क्रियापद असते त्या क्रियापदाचं भूतकाळ जरी असला तरी पहिलं रूप हे वापरायचं असते, हे लक्षात ठेवायचं। मग आता क्रियापदा कोणता आहे, उत्तर दिले म्हणजेच मूळ क्रियापद उत्तर देणे। मग त्यासाठी आपण रिप्लाय हा शब्द इंग्रजीत वापरतो। मग आपल्याला तो कसा घ्यायचा आहे त्याच्या V1 फॉर्ममध्ये म्हणजेच मूळ रूपामध्ये घ्यायचा आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत रिप्लाय। ही डिड नॉट रिप्लाय, त्याने उत्तर दिले नाही। कशाला उत्तर दिले नाही, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे माझ्या मेसेजला, म्हणजेच आपण त्याला मराठीत संदेश म्हणतो पण आपण सहसा मेसेज हा शब्द वापरतो, म्हणून मी इथे सुद्धा मेसेजच लिहिलेला आहे। मग माझ्या मेसेजला म्हणजेच टू माय मेसेज। बघा बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे। ही डिड नॉट रिप्लाय टू माय मेसेज किंवा ही डिडंट रिप्लाय टू माय मेसेज, शक्यतो शॉर्ट संक्षिप्त रूपच आपल्याला इथे बोलताना वापरायचं असते। हे वाक्य मग तुम्हाला या रचनेवरून अगदी सहजरित्या लक्षात आलंच असेल, पण त्यासाठी तुम्हाला काळ ओळखता यायला पाहिजे आणि त्या मग काळामध्ये रचना कशी असते ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आता इथे बघा मी नेक्स्ट घेतलेलं आहे, मी रोज सकाळी फिरायला जातो। बघा अशा प्रकारचं वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो। मग सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की हे वाक्य कोणत्या काळातील आहे
त्यासाठी काय करायचं, क्रियापद बघायचं मराठी वाक्यातलं. ते आहे जातो. मग यामध्ये या क्रियापदातलं शेवटचं अक्षर आहे तो. म्हणजे त, ता, ती, ते, तो. ह्या तच्या 12 खडीतलं एखादं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल, इथे तो आलेला आहे, तर तो कोणता काळ असतो, वर्तमान काळ असतो. म्हणजेच हे जे वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. त्याचप्रमाणे इथे वर्तमान काळ आपण केव्हा वापरतो, की जेव्हा आपल्या रोजच्या सवयी आपल्याला सांगायच्या असतात तेव्हा आपण त्या वर्तमान काळातच सांगत असतो. मग इथे दिलेलं आहे सवय, मी रोज सकाळी फिरायला जातो, म्हणजेच हे वाक्य वर्तमान काळातलं आहे. मग आता याची रचना कशी असते त्याआधी आपण बघूया. तर सर्वात आधी तर असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच P1 फॉर्म, आणि मग घेत असतो ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मी. मग मीसाठी आपण वापरतो इंग्रजीमध्ये आय. त्यानंतर क्रियापद बघायचं. क्रियापद कुठे काय आहे, इथे आपण पाहिलं जातो. जातो म्हणजेच मूळ क्रियापद आहे जाणे. मग जाण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो, गो हा शब्द वापरतो. मग आपल्याला तो V1 फॉर्ममध्ये म्हणजे ते मूळ रूप आहे, मूळ रूपातच घ्यायचं आहे. म्हणजेच इथे आपण काय घेणार आहोत, आय गो, मी जातो. कुठे जातो, फिरायला. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय गो फॉर ए वॉक. फॉर ए वॉक म्हणजेच काय, फिरायला. आणि राहिलेला मग शब्द कोणता आहे, रोज सकाळी. हे शब्द राहिलेले आहेत म्हणून आपण ते सर्वात शेवटी इथे ऑब्जेक्ट नंतर घेत असतो. आय गो फॉर, इथे ए येणार आहे, फॉर ए वॉक. आणि रोज सकाळी म्हणून एव्हरी मॉर्निंग. बघा एव्हरी मॉर्निंग, MORNING. एव्हरी मॉर्निंग म्हणजेच काय, तर रोज सकाळी. आय गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग. मी रोज सकाळी फिरायला जातो. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. तुम्ही ऑफिसमध्ये किती वेळ राहता, म्हणजेच किती वेळ असता असा त्याचा अर्थ आहे. आता हा प्रश्न आहे. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, काळ कोणता आहे ते बघायचं. बघा आता त्यासाठी आपण काय बघतो, शेवटचं क्रियापद बघतो. क्रियापद आहे राहता. त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय आहे, ता. मी आता वरतीच तुम्हाला सांगितलं इथे तो होतो, इथे ता आहे. त, ता, ती, ते, तो. म्हणजेच हा प्रश्न जो आहे तो कोणत्या काळातला आहे, तर वर्तमान काळातला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे किती वेळ. म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. दोन प्रकारचे प्रश्न असतात. एक येस नो टाईप क्वेश्चन, त्यालाच मराठीत हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न असं म्हणतात, की ज्याचं उत्तर फक्त असं आपण देत असतो की हो नाही असं देत असतो. आणि हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होईल, किती वेळ, अशा प्रकारे. आणि हा वर्तमान काळातला प्रश्न आहे. मग आता सर्वात आधी आपण याची रचना लिहून घेऊ. सर्वात आधी तर मी सांगितलं तुम्हाला की इथे प्रश्नार्थक शब्दच आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो. म्हणजेच काय, WH वर्ड असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे. मग प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर त्या काळातले म्हणजेच या वर्तमान काळातला आपण काय वापरणार आहोत, सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद कोणतं असते, डू किंवा डज. आता हे डू किंवा डज हे आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असते. याच्यानंतर डू किंवा डज कर्ता बघून वापरायचं. इथे कर्ता कोणता, तुम्ही आहे. मग त्यानुसार डू वापरायचा का डज हे ठरत असते. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म. सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे ह्या वाक्याचं इथे रचना येणार आहे. मग आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे, किती वेळ. आता कितीसाठी आपण हाऊ हा शब्द वापरतो, पण किती वेळसाठी आपण वापरणार आहोत हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजेच काय, किती वेळ. म्हणून आपण इथे घेणार आहोत हाऊ लॉंग. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, डू किंवा डज वापरायचं आहे. त्यासाठी मी काय सांगितलं की इथे कर्ता बघायचा. कर्ता आहे तुम्ही, तू किंवा तुम्ही, यासाठी आपण यू वापरतो. मग यू नंतर आपण वापरत असतो, यू नंतर आपण काय वापरत असतो, यू नंतर आपण डू वापरत असतो. म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत, हाऊ लॉंग डू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता तुम्ही, त्यासाठी आपण वापरतो यू, हाऊ लॉंग डू यू. नंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म.
म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप। आता किती वेळ राहता म्हणजेच थांबता किंवा असता यासाठी आपण घेणार आहोत स्टे, STAY स्टे। आणि त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म। तुम्ही किती वेळ राहता किंवा थांबता कुठे, ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे ऑफिसमध्ये, म्हणून आपण इथे ऑफिसमध्ये आहे इथे म्हणून आपण इन द ऑफिस असं घेणार आहोत, इन द ऑफिस। शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क। बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेला आहे या रचनेनुसार। हाऊ लॉंग डू यू स्टे इन द ऑफिस, तुम्ही ऑफिसमध्ये किती वेळ राहता अशा प्रकारे। आता नेक्स्ट बघा, नेक्स्टसुद्धा क्वेश्चनच आहे, मी कुठे कुठे जाऊ शकतो। बघा आता सर्वात आधी तर हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते बघायचं। आता इथे शेवटचं जे शब्द आहे क्रियापद आहे तो काय आहे शकतो, म्हणजे शकणे, शकतो। शेवटचं अक्षर कोणता आलेला आहे इथे तो, त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा प्रश्न सुद्धा कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातला आहे। आणि त्याचप्रमाणे इथे शकतो हे क्रियापद आलेलं आहे, म्हणजेच मूळ क्रियापद हे शकणे आहे, त्यासाठी शकणे यासाठी आपण कॅन हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, हेल्पिंग वर्ब्स वापरत असतो। त्याचप्रमाणे इथे बघा प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे कुठे कुठे, म्हणजेच हा सुद्धा WH टाईपचा प्रश्न आहे जो आपण वरती पाहिला त्याच प्रकारचा। मग आता याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण बघून घेऊ। सर्वात आधी तर WH टाईपचा प्रश्न आहे, म्हणजे सर्वात आधी काय येणार आहे WH वर्ड, प्रश्नार्थक शब्द। त्यानंतर आपण घेत असतो सहाय्यकारी क्रियापद, आपण इथे शकण्यासाठी कॅन वापरणार आहोत। त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि मग क्रियापदाचे पहिले रूप, आणि मग सर्वात शेवटी आपण देणार आहोत तिथे क्वेश्चन मार्क। बघा अशा प्रकारे ह्या प्रश्नाची मग रचना येणार आहे। मग आता WH वर्ड कुठे कुठे असा हा शब्द आहे, म्हणजेच आता कुठेसाठी आपण व्हेअर हा शब्द वापरतो। मग कुठे कुठे असं जर आपल्याला विचारायचं असलं तर त्यासाठी आपण घेतो व्हेअर ऑल। बघा हे लक्षात घ्यायचं, व्हेअर ऑल म्हणजेच याचा अर्थ कुठे कुठे असं आहे। नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कॅन, व्हेअर ऑल कॅन। नंतर सब्जेक्ट कोणता आहे मी, म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत घेतो आय, व्हेअर ऑल कॅन आय। आणि इथे क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे, क्रियापद काय आहे जाऊ, म्हणजेच मूळ क्रियापद आहे जाणे, मग त्यासाठी आपण गो हा शब्द वापरत असतो। आता यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते पण वरती ऑब्जेक्टच नाही आहे, त्यामुळे आपण इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा आपण काय करू आता क्वेश्चन मार्क। वेअर ऑल कॅन आय गो, मी कुठे कुठे जाऊ शकतो, अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न इंग्रजीतून विचारू शकता। आता नेक्स्ट बघा, मी त्याला ही पुस्तके दिली नाहीत। बघा आता हे जे वाक्य आहे ते सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे। त्याचप्रमाणे इथे सर्वात शेवटचा शब्द नाही असा दिलेला आहे। बघा वर एक नंबर फर्स्टचे सेंटेन्स पाहिलं त्याच प्रकारचं हे वाक्य आहे, कारण की इथे नाही शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे। त्याचप्रमाणे इथे दिली क्रियापदाचं शेवटचं अक्षर ली आहे, ल ला ली ले लो, म्हणजेच हे भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे। आता वर जे स्ट्रक्चर आपण वापरलेलं आहे बघा, इथे एक नंबरचं जे सेंटेन्स आहे वाक्य आहे बघा इथे दिलेलं आहे, हे जे वाक्य आहे तेच स्ट्रक्चर इथे शेवटचं जे वाक्य आहे मी त्याला ही पुस्तके दिली नाहीत असं स्ट्रक्चर इथे खाली पण येणार आहे। म्हणजेच हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही आता हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा नकारार्थी आणि भूतकाळी वाक्य आहे, म्हणजेच वरचं एक नंबरचं जे रचना आहे ती वापरून तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे। आणि याचं ट्रान्सलेशन मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, ते मी ते ट्रान्सलेशन तुमचं तिथे चेक करणार आहे। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार कसे करायचे ते समजावून घेतले। तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।